आंखों से देखने के बाद में मिलता है, ये आनंद प्राप्त कर देने वाली एक देवता है। उसने उसकी शक्ति मुझे आंख के द्वारा प्रदान की है। मुझे कान मिले हैं, कानों से मुझे सुनाई देता है। सबको कान है, बाह्य कर्ण दिखता है। एक साइंटिफिक या मेडिकल साइंस में लिखा है कि ये ध्वनि लहरी हमारे कान के ऊपर आती है। वो अंदर एक मराठीमध्ये त्याला पडदा म्हणतात कानाचा, त्या पडद्यावरती त्या ध्वनी लहरी जाऊन पडतात, मग त्याचा प्रतिध्वनी उमटतो त्या लहरींना, मग आम्हाला ऐकू येतं। पुष्कळ वेळा असं होतं, पुष्कळ लोक असं म्हणतात की आता मला ऐकू जरा कमी यायला लागलं, जरा कम सुनाई देता है, ऊंचा सुनाई देता है। कारण क्या है, वो कान का पर्दा जो है जाड़ हो गया या अभी फट गया तो सुनाई नहीं देता है। अब ये कान के अंदर पर्दा जो है वो केवल मराठीमध्ये म्हणतात जड आणि चेतन असे दोन शब्द आहेत। जड यानी निर्जीव, निश्चेतन, और चेतन। ये कान का पर्दा जड़ है या चेतन है? अगर वो जड़ मान के चलेंगे तो फिर हमारे कान के ऊपर ध्वनि लहरी कैसे आता है? वो चेतन युक्त है। इसका मतलब ही ये है कि उसके अंदर एक देवता है जो कान का काम करती है। अब उसको स्मरण करना हमारा धर्म है। ये यज्ञ तो अनादिकाल से चालू है, परंपरागत चालू है, और इसी का परिणाम हमारा संपूर्ण जीवन है। अब 10वां श्लोक आता है, सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति ही अनेन प्रसविष्यध्वम एषवो स्त्विष्ट कामधु। बहुत पहले काल से, यानी हजारों सालों से ये सृष्टि में, ये विश्व में ये हवन कार्य जो है वो चालू है। सबसे पहले हवन किसने किया? सबसे पहले हवन किसने किया? तो भगवान ने किया। भगवान तो पूर्ण है, निराकार है। वो भगवान ने अपने पूर्णत्व का हवन ये यज्ञ में किया। उसको तो कोई काम करने की जरूरत नहीं है। निर्विघ्न है, निराकार है, अनिर्वचनीय है, और सब सृष्टि में समाया हुआ तत्व है। वो सृष्टि में कब समाया? जब उसने अपने पूर्णत्व का हवन ये यज्ञ में किया। और उसके हवन करने से, भगवान के हवन करने से एक अस्तित्व निर्माण हुआ, इच्छा और कामना भी आ गई। अगर इच्छा और कामना निर्माण होने के लिए कुछ अपूर्णत्व होना जरूरी था। भगवान पूर्ण है, अगर पूर्ण है तो सृष्टि निर्माण करने की इच्छा ही नहीं होती। ऐक्षत जो पूर्ण है वो क्या इच्छा करेगा? उसमें तो सभी है। उसने अपने पूर्णत्व का हवन किया और इच्छा की, और ये उसकी इच्छा मात्र से सृष्टि का निर्माण हुआ। आदिशक्ति अपन बोलते हैं, वो आदिशक्ति पूर्ण है, निराकार है। वो आदिशक्ति ने अपने पूर्णत्व का, वो निराकारत्व का हवन किया, और उसमें से अपूर्णत्व और साकारत्व जन्म हुआ। पहले प्रथम चित शक्ति ने हवन किया, उसके बाद में फिर सब देवों ने अपना अपना हवन किया। लिखा है इसमें कि इष्टान भोगान ही वो देवो दास्यन्ते यज्ञ भाविता तैर दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सह। सब देवों ने अपने अपने शक्ति का हवन किया, इसलिए ये सृष्टि की अभिवृद्धि होती गई, और उसी से हमारे इंद्रिय को शक्ति मिल गई। उदाहरण के तौर पे बताया अभी, आंख है, कान है, हमारी श्वसन की शक्ति है, ये सब शक्तियां है, ये कृतिशील है। दो हमारे आंख जो है वो एक साथ देख के 50 लोग मैं देख सकता हूं। ऐसी दृश्य दिखने की जो शक्ति है वो तो विद्युत शक्ति में भी है। एक बड़े पावर का बल्ब या लाइट लगा दिया तो ये सब दृश्यमान हो जाएगा, लेकिन वो विद्युत शक्ति किसी एक्स, या मैं उदाहरण के तौर पर बोलूंगा गणपत राव, इनको वो विद्युत शक्ति नहीं पहचान सकती। मेरे आंख से देखने के बाद में मैं पर्टिकुलर विवक्षित ये अमुक व्यक्ति ये पहचान सकता हूं।
क्यों कि ये आंख में आने वाली जो शक्ति है वो सचेतन है, वो केवल विद्युत शक्ति जैसी नहीं है। विज्ञान की भाषा में अगर बताऊं तो द्रव्य और शक्ति इसका केवल संयोग, ये हमारी आंख की शक्ति नहीं है। तो आंख की शक्ति को अतिरिक्त मूल्य है, या इसको विज्ञान की भाषा में बोलो प्लस वैल्यू। वो तो दृश्यमान तो होता ही होता है, उसके बाद में एक जानने की। वैसे कान का है, 50 लोगों में किसी विवक्षित व्यक्ति का ध्वनि अगर सुनूं मैं, तो वो आदमी कौन है, किसने बोला है, उसकी उम्र क्या है, मेरे से उसके संबंध क्या है, ये सब मैं उसके केवल आवाज से पहचान सकता हूँ। बाकी जो भी शक्तियां है, ये शक्तियां ऐसे ऐसे देवों ने हमारे को प्रदान की है। इसीलिए हमारे जो भी कर्म है वो इस प्रकार, इस भांति हमने करना चाहिए। वो हर एक हमारे कर्म को यज्ञ समझकर करना चाहिए। अब यज्ञ कौन से है, इसका वर्णन आगे के श्लोक में आते हैं। यज्ञ शिष्टानुशिन संतो मुच्यते सर्व किल्बिषै उञ्जते त्वघम पापा ये पंचात्म कारणात् अन्नात् भवति भूतानि पर्जन्यात् अन्न संभवा यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्य यज्ञे प्रतिष्ठितम। ये नित्य यज्ञे प्रतिष्ठितम, ये जो 3 शब्द है ये बड़े महत्वपूर्ण है गीता में। भगवान बताते हैं कि पंच महायज्ञ है, पंच महायज्ञ है, और ये पंच महायज्ञ हमें करना ही करना है। कौन से है? एक तो ब्रह्म यज्ञ है, दूसरा देव यज्ञ है, पितृ यज्ञ है, भूत यज्ञ है और मनुष्य यज्ञ है। ये 5 महायज्ञ है। हर एक मनुष्य ने कम से कम ये 5 यज्ञ करना चाहिए। क्यों करना चाहिए? उसका कारण बता है। यज्ञात् अन्नात् भवति भूतानि पर्जन्यात् अन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः। ये यज्ञ अगर चलेंगे तो ही सृष्टि चक्र चलेंगे। पहला जो है वो ब्रह्म यज्ञ है। ब्रह्म यज्ञ में इसका मतलब है वेद रक्षण। ये जगत में हमें किसने संभाला? तो वेदों ने हमको संभाला है। जो सद्गुण जिसको हम कहते हैं, सत तत्व जिसको कहते हैं, वो सत तत्व वेदों ने हमें दिया है। ये सत तत्व क्या कहता है? किसी और को तकलीफ ना हो, किसी दूसरे का धन मैं ना लूटूं, किसी का गला ना घोटूं। ये जो वैचारिकता है, ये एक बैठक हमें मिली है, वो वेदों से मिली है। हमारे अस्तित्व से किसी दूसरे को मेरा भय नहीं लगता, किसी दूसरे से मुझे भय नहीं लगता। हम सब मिलके एक संस्कृति का संवर्धन कर रहे हैं। ये भावना मन में निर्माण होना, ये हमारे पुरातन काल से वेदों ने दी हुई धारणा है। दूसरा देव यज्ञ है, देवों का कार्य करना, इसका मतलब देव यज्ञ। अब इसका भी थोड़ा विश्लेषण होना चाहिए। देव कार्य बोले तो क्या? बहुत लोगों का समझ ऐसा होता है कि देव कार्य करना बोले तो पूजा पाठ करना, मंदिर जाना, मंदिर का निर्माण करना। केवल इतना ही सीमित अर्थ देव यज्ञ का नहीं है। देव यज्ञ का अर्थ है कि हम मनुष्य को शोभा देंगे ऐसे ही कर्म मैं करते रहूंगा, जिसके कारण मैं मनुष्य ये श्रेणी को सर्वोत्कृष्ट निर्माण हो जाऊंगा। हमारे अंदर जो शक्तियां है उसका विकास करना, ये देव यज्ञ है। मुझे जो शक्तियां प्रदान हुई है उसका उन्नयन करना, उसका विकास करना। और यही हमारे प्रैक्टिकल जीवन में बहुत ही उपकारक ऐसी चीज है। बाकी जो 2 श्लोक है, अन्नात् भवति पर्जन्यः, वो बाद में अपन बोलेंगे, लेकिन यहाँ पर अपन जरा सोच के यहाँ चर्चा के लिए अपन चालू करेंगे। मुझे क्या शक्तियाँ मिली हैं, तो मैं खुद देव ये संज्ञा को प्राप्त हो जाऊंगा, ऐसी मेरी शक्तियों का विकास होना चाहिए।
देवयश शब्द जो है वो द्यू ये धातु से निर्माण हुआ है। द्यू बोले तो क्रीड़ा, विजिगीषा, व्यवहार, द्युति, स्नेह, स्तुति, मोद, अनेक अनेक अर्थात आते हैं। क्रीड़ा, जो जीवन को क्रीड़ा मानता है वो सही मायने में अपने में देवत्व सिद्ध करने की कोशिश करता है। जब तक ये जीवन एक क्रीड़ा है ऐसी धारणा मेरी पूरी मन में स्थिर नहीं होती, तब तक जिसने हमें निर्माण किया वो सृष्टिकर्ता को चैन नहीं मिलता, उसको अच्छा नहीं लगता। जीवन को अगर शिक्षा मान के, यानी क्या मराठीमध्ये शिक्षा हा अर्थ घेतोय मी, सांगतोय शिक्षा म्हणजे होणार काय आपल्याला केलेलं ताडक, शिक्षा मानून जर जीवनाकडे मी पाहायला लागलो आणि अत्यंत उदासवाणी विमनस्क अवस्थेमध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण मी घालवायला लागलो, तर भगवंताला, त्या सृष्टी निर्माणकर्त्याला आपल्या निर्माणाने समाधान मिळणार नाही। भगवंतासमोर ज्या वेळेला मी उभा राहील त्यावेळेला देवापुढे मी काय मला या जीवनामध्ये टाकलं, कष्टप्रद जीवन आहे असा चेहरा करून जर गेलो तर निश्चितपणाने भगवंताला आपल्या निर्माणातून काहीही समाधान मिळणार नाही। परोपकारार्थ इदम शरीरम हा जे सुभाषित आहे याच्या मागे तत्व तेच आहे। भगवंतानी ज्या शक्ती मला प्रदान केला त्याचा विनियोग, त्याचा उपयोग मी जसा माझ्या शरीरासाठी करतो त्याच पद्धतीने माझ्या अवतीभोवती असलेल्या समाजासाठी करणं। जीवनामध्ये काय महत्वाचं आहे, गीता माझ्या जीवनासाठी कोणत्या प्रकाराने उपयोगी येते आहे, तर गीता मला जीवनाचं तत्वज्ञान शिकवते। सायन्स ऑफ काय लाईफ सायन्स मला शिकवते, जीवनाचं तत्वज्ञान शिकवते। आणि जीवनाचं तत्वज्ञान काय आहे गीतेमध्ये सांगितलंय। अर्थात गीतेची भाषा आणि आज व्यवहारामध्ये त्याचे अर्थ आपण ज्या पद्धतीने घेतो त्या पद्धतीने जर आपण गीतेकडे पाहायला लागलो तर निश्चितपणाने गीतेच्या प्रत्येक श्लोकातून माझ्या जीवनाला आणि माझ्या समाजाला उन्नतीला नेईल अशा प्रकारची तत्व मला सापडतील। साधी गोष्ट कर्म आणि कर्माचा यज्ञ याचीच आहे। मी कर्म कोणते करावेत, भगवंत सांगतात की तुझ्या वाट्याला आलेली कर्म तुला करायचे, कर्माचे प्रकार आपण आधी पाहिलेले आहेत आणि त्यातून मला माझा आणि इतरांचा विकास उद्धरे आत्मनात्मानाम असा गीतेचा संदेश आहे। इथे थांबूया, कारण हा जो कर्मयोगाचा सिद्धांत आहे हा कर्मयोगाचा सिद्धांत अति पुढे पुढे अधिक सूक्ष्म होत जातो आणि त्यामध्ये एक ज्याला परिभाषा म्हणतात, पारिभाषिक शब्द येतात, त्यांची व्याख्या उलगडणं हेही एक आवश्यक बनतं। ती व्याख्या उलगडण्यासाठी आधी या श्लोकाच्या माध्यमातून काय आपल्याला घेता आलं याचा एक विचार करू आणि पुढे जाऊ। मी इथे थांबतोय, आपण काही प्रश्न विचारला तर मला त्यातनं काही सुचेल किंवा आपलं चिंतन आपण प्रकट करू शकता। कदाचित सगळ्या गोष्टी मला उलगडतील अशातलाही भाग नाहीये। हेलो, आपने इसमें जो कहा कि कर्म इस प्रकार से करना चाहिए जैसे यज्ञ करते हैं, हाँ, उसको थोड़ा सा आप बताइए कि जो हमारे व्यवहारिक जीवन में कर्म करते हैं उसमें यज्ञ की तरह कैसे कर सकते हैं। आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला आलेली कर्म आहे, त्या कर्माला यज्ञ समजून करायचं हा त्याचा सरळमतीचा अर्थ आहे। यज्ञ याचा अर्थ काय, स्वहा करणे। स्वहा करणे म्हणजे हवन करणे। सुरुवातीला मी म्हणालो की देवानी आपल्या पूर्णत्वाचं स्वहा केलं, सगळी शक्ती त्याने त्यात अर्पण करून टाकली। आमच्याही प्रत्यक्ष जीवनामध्ये जे जे कर्म मी करतो त्या कर्माला यज्ञ समजून करायचं आहे। म्हणजेच ज्या दोन गोष्टी आहेत, आसक्ती, अहंकार, कर्म, भोग आणि त्या भोगातून निर्माण होणारी लालसा, या सगळ्यांचा त्याग करायचा आहे, या सगळ्यांना स्वाहा करायचंय म्हणजे कर्माला यज्ञ समजते। मी एक शिक्षक आहे, शिक्षकाचं कर्तव्य मी पूर्णपणे प्रामाणिकपणाने पार पाडतोय,
पण कुठेतरी माझ्या मनामध्ये ही भावना निर्माण होती आहे की मी एक शिक्षक म्हणून माझा विद्यार्थी घडवलेला आहे आणि हा आता सर्व क्षेत्रामध्ये मी शिकवलेला जो पाठ आहे त्याचा अनुसरण करून हा जीवनामध्ये उन्नत होणार आहे, हा जीवनात त्याचं व्यवस्थित व्यतीत करणार आहे. पण हे करताना त्यामागे कुठेतरी माझी एक आसक्ती आहे की याने कुठेतरी हे म्हटलं पाहिजे की सरांनी मला शिकवलेलं होतं. हा आसक्तीचा त्याग झाला पाहिजे. कर्म करत जातो. एक मागच्या वेळेला मी उदाहरण दिली, परोपकारार्थ वहंती नद्या, नदी बहती है, उसमें पानी पीने कौन आता है, इसको नदी को इसका कोई संबंध नहीं है. शेर भी आता है, गाय भी आती है, दोनों पानी पीते हैं, लेकिन नदी कोई भेदभाव नहीं करती है. मैं मेरे कर्म करते समय मेरे कर्म से निर्माण होने वाले, एक तो पहले जो चीज बताई वो तो शुद्धता है, सत्य प्रियता है. उस भावना से मैं कर्म करते रहूंगा, यज्ञ मान के करूंगा. इसका मतलब यह है कि उसकी आसक्ति भी छोड़ दूंगा और उसका अहंकार भी मैं मेरे शरीर को, मेरे मन को ना आने दूंगा. ये उसका मतलब है कि यज्ञ, हर एक चीज में यज्ञ ही होता है. इसलिए 5 प्रकार के यज्ञ बताया है, वेद यज्ञ, देव यज्ञ, मनुष्य यज्ञ, भूत यज्ञ और आखिरी में आता है हमारा पंचकर्म यज्ञ. तो ये गीता की जो भाषा है वो हमारे जीवन में कैसे अमल में लाना, इसके लिए एक थोड़ा गीता पर सोचने की, चिंतन करने की आवश्यकता है. अगर उतना ही पारिभाषिक अर्थ लेके चलेंगे तो थोड़ी दुविधा निर्माण हो जाएगी, नहीं समझ में आएगा. तो इस प्रकार हमारे कर्मों को हम यज्ञ मान सकते हैं. मैं क्यों वेतन कमा रहा हूँ, पैसा मैं क्यों, मेरा कुटुंब मुझे चलाना है, मेरे परिवार को चलाना है. लेकिन एक बात ये भी है, भगवान ने ऐसा कभी नहीं कहा है कि मैं जो भी वेतन मिलाऊंगा वो सब किसी देवस्थान को अर्पण कर देना या पूरा का पूरा किसी सामाजिक संस्था को दान कर देना, लेना ही नहीं. ऐसा भगवान ने कभी नहीं कहा है. एक निश्चित करो कि मैं अगर वेतन में उसमें 10% मैं किसी अच्छे काम में खर्चा करूंगा. एक निश्चय करके उतना मैं उसमें हविर्भाग मेरा देते जाऊंगा. ये प्रतिफल देना है. अगर मैं कर्म करते रहता हूँ, उसका जो फल है यानी मुबदला जिसको बोलेंगे, वो तो मेरा हक है. पगार में पिछले भी टाइम मैंने बताया कि पगार मिलना, मैं जो काम करता हूँ इसका मुझे वेतन तो मिलना ही चाहिए. अगर भगवान ने कभी नहीं कहा है कि बहुत गलत अर्थ होता है कर्मण्यवादी का रास्ते का कि कर्म करते जाओ, फल की अपेक्षा मत रखो. भगवान ने ऐसा कभी नहीं कहा है. गलत अर्थ लेते हैं लोग कि कर्म करते जाना, मैं नौकरी करते ही रहूंगा, महीना भर बाद में पगार नहीं लूंगा. ऐसा नहीं होता. भगवान ने ये उल्टा कहा है कि अगर महीना भर तू नौकरी करता है तो पगार मिलाना तेरा हक है और उचित मात्रा में जितने मेरे श्रम है, जितना मैं काम करता हूँ, उतना ही मुझे प्रतिफल उसका पगार के द्वारा मिलना ही चाहिए. अगर वो नहीं मिलता है तो उसके लिए युद्ध करना, ये भी भगवान ने बोला है. तात्पर्य है कि एक सत्य प्रियता से, शुद्ध भाव से जो कर्म मेरे भाग में आए हैं इंसान करके, वो पूरी जिम्मेदारी के साथ निभाना और उसके प्रति आसक्ति ना रखना, उसका अहंकार पैदा न होना, इसी को कर्म यज्ञ कहते हैं. ऐसा मेरी धारणा है, मेरी समझ में उतना आता है. जय श्री. और दूसरी बात यह है कि बहुत सारे ग्रंथ है, हर एक का गीता की ओर देखने का अप्रोच बड़ा अलग अलग है. पंडित सातवड़ेकर जी है, पांडुरंग शास्त्री सातवड़ेकर जी ने गीता पर बड़ा सुंदर किताब लिखा है, गीतामृतम ऐसा उसका नाम है. उसमें उन्होंने जो अपनी एक विचारधारा रखी है वो स्वाध्याय के माध्यम से रखी है. स्वामी विवेकानंद जी ने आत्मा का उद्धरण के संदर्भ लेकर गीता का अध्ययन किया है. एक और धारणा है गीता की ओर देखने की, जिस लोकमान्य टिळक ने गीता रहस्य नाम का ग्रंथ लिखा है. वो कर्म सिद्धांत को प्राधान्य देने वाला ग्रंथ है. ज्ञानेश्वर जी ने गीता पर भाष्य किया है, वो ज्ञान योग, कर्म योग को भक्ति में ढाल के लिखा है. और एक एक सूत्र के ऊपर, गीता के एक एक श्लोक के ऊपर ज्ञानेश्वर जी ने ज्ञानेश्वरी में कम से कम 25 उदाहरण दिए कि हमारे जीवन में कैसा वो प्रैक्टिकल हो सकता है.
ये ज्ञानेश्वर जी ने बताया है। और भी बहुत सारे तत्वज्ञ हैं। हाँ गुरु जी माफी चाहता हूँ हाँ सर। महाभारत के अंदर में एक दुर्घटना हुई। हाँ। खैर मैं दुर्घटना नहीं, उसको मैं घटना ही बोलूंगा हम्म। कि धृतराष्ट्र के महल के अंदर में कृपाचार्य, द्रोणाचार्य, धर्मराज, विदुर जैसे रथी महारथी होते हुए भी द्रौपदी के वस्त्रहरण हुए सर। हाँ तो इसके अंदर में सर ये स्त्री की विटंबना ऐसा नहीं लगता क्या? हो है ना, वो तो खुद महाभारतकारों ने भी लिखा है कि विटंबना हुई। या इस घटना से अपन कोई बोध ले सकते हैं क्या? ये मेरी शंका आहे सर इसके बरोबर. बारे में. पुन्हा एकदा मराठीचा वापर करतो. मागे मी तुम्हाला असं म्हटलं की रामायण महाभारत यामध्ये पुष्कळ सारी विवाद्य स्थळं आहेत, त्यावरती आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये खूप सारी चर्चा होते. आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये उदाहरणार्थ रावणाच्या बाबतीमध्ये रामायणामध्ये तर रामाने कबंध नावाचा जो एक राक्षस आहे त्याचा वध केला होता. त्याची पण खूप चर्चा होती की त्याला वेद किंवा तपश्चर्या करण्याचा अधिकार नाही म्हणून रामाने त्याला मारला असं म्हणतात. पण परवाच्या दिवशी पण आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना डॉक्टर प्रकाश मालगावे म्हणाले, आणि आपलाही तो सूर आहे की ही जी विवाद्य स्थळ आहेत याची चर्चा त्या काळात त्या परिपृष्ठामध्ये फार झाली नाही. शास्त्रसंमत विधीनुसार ती कर्म झाली. द्रौपदी वस्त्रहरणाचा जो प्रसंग महाभारतामध्ये आहे त्या प्रसंगाचा एक मूल्यगर्भ अर्थ जर आपण विचार करू लागलो तर एक खल प्रवृत्ती आहे ती कौरवांच्या बाजूनी आहे, एक सत्प्रवृत्ती आहे ती पांडवांच्या बाजूनी आहे. पांडवांनी द्यूत खेळलं आणि द्यूतामध्ये पांडवांचा पराभव झाला. जे करू नये ते धर्मराजाने केलं. आपलं राज्य त्यांनी दावावरती लावलं आणि लोकांच्या उत्तेजनेने त्यांनी मग आपल्या भावांना आणि पत्नीला सुद्धा दावामध्ये त्यांनी लावलं. आता ज्या वेळेला द्रौपदीला त्या दावावरती लावलं आणि तो डाव कौरवांनी जिंकला, संपूर्णपणे हक्क द्रौपदीवरती त्या कौरवांचा झाला. खेळाच्या नियमाप्रमाणे, द्यूताच्या नियमाप्रमाणे. मान्य इथपर्यंत. आता दुःशासन, कर्ण, दुर्योधन ही जे 3 पुरुष आहेत तिथे आणि इतर कौरव हे सगळे खल प्रवृत्तीचे द्योतक आहेत. आणि ही जी खल प्रवृत्ती आहे, मनोवृत्ती ज्याला म्हणू आपण, ही मनोवृत्ती फक्त दुर्योधन, दुःशासन, कर्ण यांचीच आहे का याचाही विचार करण्याची गरज आहे. आपण जरा आपल्यामध्ये डोकावून पाहिलं तर दुर्योधन माझ्यामध्ये आहे, दुःशासन माझ्यामध्ये आहे, कर्ण माझ्यामध्ये आहे आणि तसाच अर्जुनही माझ्यामध्ये आहे, धर्मराजही माझ्यामध्ये आहे. केव्हा कोणती स्थिती, कोणती वृत्ती माझी बलशाली होते हा फार महत्वाचा भाग आहे. हा फार महत्वाचा भाग आहे. त्या ठिकाणी द्रौपदीचं वस्त्रहरण म्हणजे तिचे वस्त्र उतरवण्याचा काय आदेश कर्णाच्या सांगण्यावरून दुःशासनाने दिला. दुर्योधनाने तिला आणायला सांगितलं, दुःशासनाने आणलं आणि दुःशासन तिचे चिरहरण करतोय. आणि हे सगळं दृश्य किंवा हा सगळा प्रसंग भीष्माचार्यांच्या उपस्थितीत, विदुरांच्या उपस्थितीत, तुम्ही जे नावा कृपाचार्यांच्या उपस्थितीत होतोय. धृतराष्ट्र तिथे आहे, तो सासरा आहे द्रौपदीचा, राजा आहे, सार्वभौम राजा आहे. तो आंधळा आहे म्हणून काय झालं, पण त्याला माहिती आहे काय घडता येतं, पण तोही त्याच्यावरती काही प्रतिक्रिया देत नाही. कोणीही त्या ठिकाणी द्रौपदीच्या त्या शीलरक्षणासाठी कोणीही कसल्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाही. भीष्माचार्य खाली पाहतात. आणि नेमकं तुम्ही जो प्रश्न विचारला तो द्रौपदीने भीष्माचार्यांना विचारला. महाभारतामध्ये आपण वाचा, द्रौपदीने विचारलं की त्यावेळेला आचार्य तुम्ही, त्यावेळेला पितामह तुम्ही उपस्थित होतात, माझ्या शीलरक्षणाच्या प्रसंगी तुम्ही कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया का दिली नाही. आता भीष्माचार्याने असं उत्तर काय दिलं तेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर होऊ शकतंय की ही तर अनिष्ट गोष्ट आहे, ती काय आमच्या सभ्यतेला, संस्कृतीला न शोभणारी आहे. पण आजच्या काळामध्ये असल्या प्रकारची स्थिती होते की होत नाही हे मला त्याचं उत्तर तुम्ही द्या. भर रस्त्यावरती एखाद्या स्त्रीची नग्न धिंड काढला जाते, आम्ही समाज दुःशासनाच्या, दुर्योधनाच्या, भीष्माचार्याच्या भूमिकेत असतो की नाही. मग ही घटना योग्य की अयोग्य याचा विचार करायला पाहिजे. भीष्माचार्याने उत्तर दिलं की मी त्या व्यवस्थेचा अंकित आहे, मी या कौरवांचा, या धृतराष्ट्राचा मी काय अन्न सेवन केलेलं आहे, त्याच्या दरबारामध्ये नोकर आहे आणि नोकराला कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार नसतो.
त्यामुळे मी राजात्याही प्रमाण आज्ञा. त्या इंग्लंडमध्ये एक वचन आहे, किंग ऑलवेज राईट. तो जे करेल ती पूर्व दिशा. त्यांनी केलेला निर्णय मला काही त्याच्यामध्ये करता येत नव्हतं. मला हे जाणवत होतं की हे करणं चुकीचं आहे, पण मी प्रतिकार करू शकत नव्हतो. ही माझी मर्यादा होती, असं भीष्माचार्याने उत्तर दिलं. हा प्रसंग त्यावेळेला घडला. त्याचं जे काही प्रतिफल झालं, कौरव पांडवांचं युद्ध झालं, द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा केला वगैरे वगैरे, तो कथाभाग सांगत नाही. पण युद्ध संपलं, पुन्हा पांडवांचं राज्य आलं, द्रौपदी, हे सगळं व्यवस्थित झालं. पण आज असे प्रसंग, द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आजच्या काळामध्ये होत नाहीये का? मानवी वृत्ती, मानवी प्रवृत्ती जी आहेत त्या सनातन आहेत, चिरंतन आहेत, आणि त्यासाठी मला बाहेर पाहण्याची गरजच नाहीये. मी आतमध्ये डोकावून पाहिल. एकदा या बोलण्यामध्ये असं म्हटलं होतं की माझ्या मनामध्ये येणारे सत्विचार जे आहेत, त्या सत्विचारांचं प्रमाण किती आणि असत विचारांचं प्रमाण किती, याचा पडताळा मी स्वतः जर घेतला तर मला रात्री असं लक्षात येईल की आज दिवसभरामध्ये मी सत विचारांपेक्षा असत विचार जास्त केलेले आहेत. कधी माझ्या मनामध्ये चांगला विचार येण्याऐवजी वाईट विचार आलेला आहे. एक थोडंस प्रस्तुत होईल की नाही मला माहिती नाही. मी सगळ्यांची क्षमा मागून, आमच्या साहित्यामध्ये बासी मर्ढेकर नावाचे कवी आहेत आणि काय सौंदर्य शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एक साहित्य समीक्षाही लिहिली आहे. त्यांनी दिलेलं एक उदाहरण सांगतात आणि ते या ठिकाणी लागू होईल, प्रस्तुत होईल, अप्रस्तुत होईल, तो थोडा विचार बाजूला ठेवून आणि तुमच्या सगळ्यांची क्षमा मागून ते उदाहरण सांगतात. मर्ढेकर असं म्हणतात की आम्ही आमच्या विचारांशी प्रामाणिक किती असतो आणि त्या प्रामाणिकतेने किती कृतिशील असतो याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि निश्चितपणाने ही गोष्ट घडते की आम्ही आत्मनिष्ठ कधीही नसतो. त्यांनी त्यासाठी जे उदाहरण दिलं तेच सांगताना मला संकोच होतोय. ते म्हणतात की एखादी सुंदर स्त्री पाहिल्यानंतर आपल्या मनात जे विचार आले पुरुष म्हणून ते तसेच्या तसे व्यक्त करण्याचं धाडस आजपर्यंत किती माणसांनी आणि कोणत्यानी केलेलं आहे. आम्ही कधीही ते विचार मनातले प्रगट करत नाही. आलेला विचार तो दुर्योधनाचा, दुःशासनाचाच आहे की नाही. मग आपण त्या प्रसंगाला वाईट म्हणण्याचं काय कारण? और किसी को कुछ पूछना हो तो दत्ताजी 2 मिनट है अभी. और आपण सुरुवातीला जे सांगितलं त्याचा अर्थ हाच आहे का भक्ती मुक्तींच्या विनंती हे बऱ्याचशा ग्रंथांमध्ये अध्याय संपवताना बऱ्याचशा ग्रंथांमध्ये फलश्रुती आहे. हा, पण ती फलश्रुतीचा मनुष्य जो संसार करणारा जो आहे, संसार करावा नाही का असं हो, हो. म्हटलं आहे. पण जे नित्यकर्म जे आहे ते आपल्याला करायचंच आहे. तर ते चांगले वाईट कधी कधी कमी जास्त प्रमाणात होतातच आपण चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करतो, पण ते सगळं भक्तीमध्ये सगळे येतात बरोबर. बघा, कर्म करतानाही आपण एक पूजा केली. पूजा केल्यानंतर शेवटी काय म्हणतो? कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञ सकलम परस्मै नारायणा यदि समर्पयामि. 3 तत्व आहेत. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, काया वाचा मन इंद्रिय या सगळ्यांनी मिळून बुद्ध्यात्मनामा प्रकृती स्वभावात, शिवाय बुद्धी आणि प्रकृती स्वभाव या सगळ्यांना अनुसरून मी जे काही मला करता आलं ते मी केलं आहे. करोमि यज्ञ, मी एक प्रकारचा यज्ञ केला आहे. इथे यज्ञाची जी जो अर्थ आहे किंवा व्याख्या आहे ती आपण लक्षात घ्या की यज्ञ मी जे केलं ते कार्य यज्ञ कार्यच आहे. सकलम परस्मै, कोणासाठी? आत्मनापदेसाठी नाही, परस्मै या जगतासाठी, या सृष्टीसाठी, या माझ्या अवतीभोवतीच्या प्रपंचासाठी केलाय. नारायणा यदि समर्पयामी, ते सगळं त्याचं दायित्व माझ्याकडे न घेता मी ते तुला अर्पण करतोय. आणि पुढे असं म्हणतोय आपण पुन्हा, आवाहनम न जानामी न जानामी तवार्चनम पूजाश्चैव न जानामी क्षम्यताम परमेश्वर. मला काहीही कळत नाही. आवाहन तुझं कसं करायचं मला माहिती नाही. न जानामी तवार्चनम, तुझी अर्चना कशी करायची हे पण मला माहिती नाहीये. पण जे काही मी केलंय ते सगळं तुला अर्पण करतोय. कदाचित चुकलं असेल, क्षमस्व परमेश्वर. तो क्षमाशील आहेच आहे. तो तुमच्या सगळ्या क्रिया भागवून घेतोय. कारण त्यालाही माहिती आहे की स्वभाव, माणूस, मन, इंद्रिय यांची सांगड 13व्या अध्यायामध्ये याचं जरा विस्तृत विश्लेषण आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, त्या अनुषंगाने जे कर्म मी करतो तो आपोआपच यज्ञ होईल.
आपोआपच यज्ञ होईल। यज्ञाचा अर्थ केवळ ते कुंड त्यात हवी वगैरे असा नाही आहे। यज्ञाचा व्यापक अर्थ गीता सांगते। हा आम्ही जो साधी गोष्ट आहे की माझ्या तोंडून गैर किंवा अनुदार उद्गार निघू नयेत, माझ्या तोंडून चांगलीच वाणी निघावी, यासाठी सुद्धा यज्ञ करण्याची गरज आहे, तपश्चर्या आहे। पहा पुष्कळदा मला असं वाटतं की मी सगळ्यांशी गोडच बोलावं, पण अशी काही परिस्थिती उद्भवते की त्या गोड हवीची मी थोडासा कटू बोलतोच आहे। का माझ्या बोलण्यात कटू येत आहे? माझी कुठेतरी तप, माझा यज्ञ कुठेतरी कमी पडतोय। माझ्या तोंडून चांगलीच वाणी आली पाहिजे। ज्ञानेश्वरांचं उदाहरण आहे की त्यांचा समाजाने इतका छळ केला की तितका छळ आजपर्यंत कोणीही कोणाचा केलेला नाही। माफ करा, हे सांगताना मला खूप धाडसाने मी बोलतोय की ज्ञानेश्वरांनी इतका छळ या समाजामध्ये कुणी, इंग्रजांनी सुद्धा आमच्यावरती इतके अत्याचार नाही केले जेवढे अत्याचार समाजाने ज्ञानेश्वरांवरती केले। पण तेच ज्ञानेश्वर आहेत की त्यांनी संपूर्ण वाङ्मयभर एकही कठोर शब्द वापरलेला नाही। शिव्या शब्द सोडा। मी भगवान येशू ख्रिस्तांचं उदाहरण सांगेन की त्यांना जेव्हा राग आला तेव्हा त्यांनी पण बायबलमध्ये, न्यू टेस्टामेंटमध्ये म्हटलेलं आहे की ते म्हणतात या स्कीपर्स वगैरे वगैरे, त्यांनी शिव्या दिलेल्या। बुद्धांना शांतीचा, प्रेमाचा पुतळा मानलं जातं येशू ख्रिस्तांना, पण त्यांच्याही तोंडी असे शब्द आलेले आहेत, ज्ञानेश्वरांच्या तोंडी अनुदार उद्गार सुद्धा आलेला नाही। हा एक प्रकारचा वाणीचा, म्हणून वाग्यज्ञ तोषावे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। यज्ञच आहे तो एक प्रकारचा। असो, कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर नसेल मिळालं, पण ही माझी धारणा आहे। प्रसन्न जय श्री राम। अगला शनिवार 13 तारीख। और तो इसके पहले एक आपसे सबसे विनती या निवेदन करना चाहूँगा कि 15 से लेकर 20 तक हम श्लोक घर में पढ़े, उसका भाषांतर भी पढ़े, उस पर अपन चर्चा करेंगे। और मुझे ऐसा लगता है कि ये चर्चा से ज़्यादा निकल आएगा, जो बताने से आने के बजाय वो चर्चा से ज़्यादा निकल आएगा। क्योंकि अब मेरी एक धारणा है, डॉक्टर साहब से या सर से भी चर्चा की कि हम लोगों को बोलने की आदत है, बोलते रहते हैं, हमारा एक दृष्टिकोण हो जाता है, वो एंगल से हम उसको बोलते रहते हैं।